गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। आद्य श्री शंकराचार्य श्रीमद आद्य श्री शंकराचार्य हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार होते। त्या काळामध्ये सर्व ऋषीमुनींनी भगवान शंकराला अशी प्रार्थना केली की आपण मनुष्य रूपाने या भूमीवर यावे। सांप्रत परिस्थितीत मनुष्याला मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती आपल्याशिवाय कोणीही पार पाडू शकणार नाही। जर आपण गुरु रूपाने जन्म घेतलात तर सर्वांना योग्य असे मार्गदर्शन होईल। भगवान शंकरांनी ती विनंती मान्य केली आणि सुमारे 1200 वर्षांपूर्वी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य श्री शंकराचार्यांच्या रूपाने जन्म घेऊन वैदिक धर्माची पुन्हा स्थापना केली। सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले पाहिजे म्हणजे आपण विशेष प्रकारे कार्य करू शकू असे वाटले, म्हणून ते गुरु शोधार्थ बाहेर पडले आणि नर्मदा तीरी आले। तेथील एका गुहेत त्यांना पूज्यपाद गोविंदाचार्य हे ध्यानमग्न असलेले दिसले। ते दिवस पावसाळ्याचे होते। नर्मदेचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते। गोविंदाचार्य ज्या गुहेत ध्यानमग्न बसलेले होते त्या गुहेपर्यंत पाणी येऊन पोहोचले। वास्तविक पाहता गुरूंची भेट त्यावेळेला अजून झालेली नव्हती, पण आचार्यांनी विचार केला की पाणी जर आतमध्ये गेलं तर आपल्या गुरूंना लागलेली समाधी एखाद्या वेळेला भंग होण्याची शक्यता आहे। तेव्हा आचार्यांनी आपल्या योग सामर्थ्याने ती नर्मदा आपल्या कमंडलूत ठेवली। गोविंदाचार्यांनी समाधी उतरल्यावर विचारले, अरे ही नर्मदा कोरडी कशी पडली? तेव्हा आचार्यांनी सांगितले, समाधी भंग होऊ नये म्हणून नर्मदा कमंडलूत भरली। तेव्हा गुरूंना इतका आनंद झाला की ज्या शिष्याला मी पाहिलं नाही त्याने मला पाहिलं नाही, तो शिष्य इतका कर्तव्यदक्ष असू शकतो का? त्यांनी शंकराचार्यांना विचारलं की आपण कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितले, शिवोहम शिवोहम, आणि गोविंदाचार्यांनी त्यांना शिष्यत्व दिले। एवढे ज्ञानी पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा आचार्यांनी गुरुपरंपरा सोडली नाही। गुरुसेवा करणे, गुरूंचा पादस्पर्श करणे, गुरूंचे दर्शन करणे ही आपली गुरुपरंपरा आहे। गुरूंना असे शिष्य लाभले म्हणूनच आजपर्यंत ही गुरुपरंपरा टिकली आहे। परंतु शिष्य हा फक्त मंत्रजप करण्यासाठी असू नये तर कर्तव्य पार पाडण्यासाठी असावा। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।